जयंतराव, जाणता राजा करायचंय. 100 फूट स्टेज आहे. जवळजवळ 2500 कलाकार काम करणार आहेत. बरोबर. मेकअप आणि साहित्य लागणार आहे. शिंग, तुतार्या, ड्रेपरी, ढाली, तलवारी. करू ना. करू. हा करू. पण पैशाचं काय? 0 बजेट. अरे हरकत काहीही नाही आपल्याजवळ. हे सांगताना फार वाईट वाटतंय, पण कसं आहे, आपण काही व्यावसायिक नाटक करणार नाही. आपण शाळेमध्ये मुलांवर संस्कार घडवण्यासाठी नाटक या भूमिकेतनं करतोय. त्यामुळे सगळं करायचंय. या नाटकामध्ये अनेक प्रसंगामध्ये टाळ्या पडायचंच राहून गेलं. कारण लोक अशी काही भारावली होती की त्यांना टाळ्या वाजवायचं भानच राहिलं नाही. फक्त एका ठिकाणी प्रेक्षकांनी टाळी वाजवली. कोणती माहितीये? जेव्हा स्टेजवरची देवीची प्रतिमेचा पडदा जेव्हा बाजूला गेला आणि त्याच्यावर लाईट पडला, महाराष्ट्र धर्मरक्षिते तुळजा भवाने दार उघड, दार उघड पये, दार उघड. आणि तो आवाज होता, दार उघड, दार उघड. आणि रवीनी ते बरोबर टायमिंग साधलं होतं. पडदा बाजूला झाला, लाईट पडला, कडकडाट, आणि देवीची प्रतिमा सगळ्यांच्या डोळ्यासमोर आली. दाणी शब्द, दार उघड बाई, दार उघड. तिथे लोकांनी टाळीच वाजवली. आणि इथून टोल्यांच्या कामाला सुरुवात झाली. त्याच्यात विजेचा कडकडाट आहे. विजेचा कडकडाट आणि इकडे टाळ्यांचा कडकडाट. आणि हे मी अनुभवायला, म्हणजे जेवढ्या लोकांनी काम केलं नाटकात, सगळे, इव्हन तुम्ही सुद्धा, रवी सुद्धा, म्हणजे डायरेक्टर पासून तर ऍक्टर पर्यंत सगळे स्टेजवर होते, पण मी बाहेर होतो. हे मी भाग्यवान आहे, कारण मी हे सगळं अनुभवलं. काय बाकी सगळ्या प्रसंगामध्ये आम्ही तालमी केल्या, प्रसंगाच्या तालमी केल्या, सगळ्या तालमी केल्या, पण हा जो प्रसंग आहे याची काही तालीम झालेली नव्हती. खूप म्हणजे मी प्रत्यक्ष अनुभवत असल्यामुळे मलाच ते इतकं आवडलं. ते सुंदर, अगदी इतकं रूप दिसलं ते. म्हणजे ते आतापर्यंत जाणताराच्या सेट वरती मागच्या बाजूला किल्ल्याचा सेट किंवा इतर दरवाजे असे असायचे. आपण काहीतरी वेगळं केलं. बरोबर. ती पूर्ण कल्पना तुमची देवी असावी, ती कोणती असावी, ती कशी दिसावी, तिची ड्रेपरी आणि बाकी सगळ्या दागदागिने कसे असावे, हा बोलाच तुम्ही या विषयावर. एकतर आपल्याला सगळंच दाखवायचंय. आता ती देवी प्रत्येक वेळी दाखवून चालत नाही. बऱ्याच वेळा राजदरबार असणार आहे, बऱ्याच वेळा मुघल सैनिकांचं दरबार असणार आहे, आपलाही दरबार तोच, त्यांचाही दरबार तोच, असे अनेक प्रश्न होते तेव्हा. पण मग याच्यावरती खूप विचार केल्यावर लक्षात आलं, आणि परत आपल्या शाळेची इमारतच वापरायची. समोर स्टेज, मागे त्या पायऱ्या, आणि ते सगळं हे सगळं पाहिल्यावर डोक्यात आलं की हे सगळं भव्य होऊ शकतं. काय काही गोष्टी झाकायच्या त्या आपण झाकल्या, आणि ती देवी तिथे, म्हणजे
ती मी केलेलीच होती पूर्वीची देवी, पण तिला सजावट करून दागदागिने करून ती तिथे स्थानापन्न केली. फक्त एक खूप भलं मोठं पेशवेकालीन किंवा शिवकालीन असा दरवाजा तिथे आपण लावला मोठा, ती कमान केली मोठी की त्याला ते रूप यावं म्हणून, आणि त्याला पडदा लावला. त्या पडद्यामुळे देवी वगैरे काही तिथे आहे आणि आत खोली असेल हे कोणाला वाटतही नव्हतं, कारण ते इमारत होती संपूर्ण आपली. आणि ते खूपच छान वाटलं नंतर तिथे जेव्हा प्रत्यक्ष ते सगळे देवीचा तो पडदा बाजूला झाला तेव्हा खूप मजा आली. ते अनुभवताना तेव्हा इतकं म्हणजे मनापासून असं भरून आलं की आणि याच खरं सांगतो म्हणजे हे माझी देवी आहे ठीक आहे तिथं ठेवली, पण ती जी प्रकाश योजना करणारे असतात, ते टायमिंग असतं, ते संवाद असतात, ते लोकांची जी कळ सोसणं आहे की ते दार कधी उघडतं, कुठलं दार उघडतं काहीच लोकांना माहिती नाही, आणि मग ते जे काही सगळं घडतं त्याचा हा सगळी प्रतिक्रिया असते लोकांची, ते उत्स्फूर्त टाळ्या वाजवतात. तर ते सगळ्यांचं सामूहिक जे यश आहे ते आहे. एखादी गोष्ट खूप उंचीवर पोचते तेव्हा त्याच्या पाठीशी आणि हाताशी तो गोवर्धन उचलणारे असंख्य हात असतात. बरोबर. त्या देवीच्या प्रतिमेनी टाळ्या घेतल्या, अक्षरशः अंगावर शहारा येतोय. ते दृश्य जेव्हा कमाल, लाईट, साऊंड, विजेंचा कडकडाट, ती देवी, ते देवीचं रूप आणि शब्द, दार उघड पे दार उघड, आणि दार उघडलं गेलंय. छान, खूप काय सुरुवातच खूप घडलं असेल समोरच्या प्रेक्षकांच्या मनात. 10,000 प्रेक्षक, हो हो, पूर्ण खचाखच भरलेलं खरं मागे सगळं खरंय. आणि आपले पाहुणे वगैरे. मला एक प्रसंग आठवतो, म्हणजे गंमत आहे ती, ते दगड फेकीचं दृश्य आहे. हो, ते जे युद्ध आहे की आपले मावळे दगडांचा वर्षाव करतात, तर ती दगड आपण जी शाळेत बनवली तर ती खूप सोप्या पद्धतीने बनवली. हो, कारण एवढी दगड बनवायची आहे, कारण ती कमी पडायला नको, ढीगच पाहिजे त्या दगड. 80 दगड होती आणि ते दगडांचा वर्षा होतोय. आता एका वर्गाचे 60 विद्यार्थी, मग 2 वर्ग जर त्या युद्धामध्ये सहभागी आहे ते 120 विद्यार्थी आहे. एका विद्यार्थ्यांनी नुसती 2च दगड करून आणायची, झाले 400-500 दगड तयार झाले. तर त्यांना फक्त सांगितलं की गोळा करायचा पेपर, वर्तमानपत्र घरचं घ्यायचं, गोळा चुरा करायचं, परत त्याच्यावरती गोळा करून करून दोरा बांधायचा आणि वरून फक्त कागद त्याच्यावरती लावायचे तुकडे. तो वाळल्यानंतर टणक झाले एकदम, अशी दगड झाली ती तयार. आणि मग काही मोठे काही छोटे वेगवेगळ्या आकाराची दगड. ते पाहुणे अवाक झाले होते, एकदा घाबरले दगड आल्यानंतर. ते खुर्चीतनं उभे राहिले आणि दगड तो रस्त्यात पडला. अजून एक प्रसंग आहे, बैलगाडी नंतर काहीतरी जात असते तिथे. या प्रसंगावर एक आठवतं, त्याच प्रसंगाच्या संबंधित. दगड पडणं ठीक आहे, पण पुन्हा स्टेज रिकामा करायचं. हो, इथेच रवीची कमाल. खरे, ठीक आहे दगड स्टेजवर पडले, पण नंतर पुन्हा स्टेज सपाट करून द्यायचंय ना. त्या सगळ्या मुलांना सांगितलं होतं, दगड अंगावर पडले की पडल्यानंतरचा अभिनय करायचा, आणि अभिनय संपला की दगड घेऊन. पण तो एक दगड रस्त्यात पडला होता, तिकडनं बैलगाडी वगैरे नंतरचं दृश्य आहे, त्या रस्त्यावरनं जाते स्टेजच्या समोर. तर तिथे 1-2 दगड पडलेले होते. त्यातला एक जण उठून, त्यांना वाटलं तो रस्त्यात दगड आहे म्हणून ते उचलायला गेले आणि तो पटकन हातात आला. तो ते हे मी तिथे असल्यामुळे मला ते जाणवलं. मला माहिती होतं त्या बैलगाडीला काही अडचण नाहीये त्या दगडाची, तो कागदी दगड आहे, पण ते इतके लोक त्याच्यामध्ये हे झालेले होते की खरंच दगडांचा वर्षाव होतोय आणि ते दृश्य अप्रतिम दिसतं. खूप छान वाटलं तिथे. अगदी नाटकाची सुरुवात होते ते म्हणजे नगाऱ्याने आणि शिंग. प्रत्येक गोष्ट मी अशी एनलाश करत होतो. शिंग वाजलं, एक शिंग वाजलं, हे आमच्या डोक्यात अशी वादळ असायची. नाही, 10 शिंग वाजली पाहिजे, समोर नगारा पाहिजे, तो नगारा वाजवणारा उघडा पाहिजे,
त्याने तो नगारा वाजवला पाहिजे. आणि असे ते शिंगवाले, तो नगारा वादक, इथे जेव्हा ते दृश्य दिसलं ना तेव्हाच या नाटकाने यश मिळवलेलं होतं. कशी काय केली शिंग ही? आता शिंग खरं पितळी आहे ते. हो, ते महाग आहे. हो. आणि ती 10 मागवायची, आपल्याला रोज प्रॅक्टिसला लागणार. म्हणलं शून्य बजेट. तर मग एक मागवलं बर डिझाईन बघायला. आणि त्याच्यावरनं मोल्ड करून फायबरचे पातळ शिंग त्याच्यातून काढले. ते 10 शिंग काढून ठेवले आणि ते हुबेहूब पितळी सारखे रंगवले. तो ज्यांचा ओरिजिनल होता तो दिला आणि मग हे आपली प्रॅक्टिस सुरू झाली याच्यावरती. 10 शिंग भरपूर ते अजूनही आहेत आणि आम्ही वापरतो खूप ठिकाणी. खूप छान. आणखीन काय बनवलं होतं आपल्याला? तुम्ही बजेट नाही म्हटल्यावरती सगळ्यात पहिला प्रश्न पडला की काहीतरी उभं करायला लागेल ना. शाळेचे खांब झाकावे लागतील सिमेंटचे. तिथं आपल्याला आपलं काहीतरी डेकोरेशन लावावं लागेल. काहीतरी शिवकालीन असं वाटलं पाहिजे ना, त्याला एक इफेक्ट आला पाहिजे. मुख्य करून पडदे आणि खांब आपल्याला बुजवायचे होते. तर गणपती डेकोरेशन मध्ये जे अनेक सजावटी होतात बाहेर, त्यात मी सजावटी करायचोच. त्यामुळे मला काही मंडळ पण माहिती आणि मी केलेली सजावट आणि तिथले खांब वगैरे हे सगळं माहिती. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून डिझाईनच केलेलं की त्या मंडळाचं कसं असायचं की सर तुम्ही काय डिझाईन कराल ते करा. तर त्या वर्षी मी खांबांचा सेट केला ना, भरपूर खांब असलेला सेट केला. तर गणपती झाल्यानंतर सगळे खांब टेम्पोमध्ये भरले आणि शाळेत आणून ठेवले. त्यामुळे शाळेमध्ये आपल्या गॅलरीमध्ये ढीग होता. 1-2-3 महिने आधीच आपण ते खांब आणून ठेवले होते शाळेमध्ये. तो एक भाग होता. पडद्याच्या वेळी जेव्हा शिवाजी महाराजांची एंट्री आहे तेव्हा सगळं भगवं असायला पाहिजे आणि जेव्हा अफजल खान किंवा हे त्यांचा दरबार असेल तेव्हा ते सगळं हिरवं असायला पाहिजे. एक सांकेतिक पद्धतीने लोकांना एकदम पटकन लक्षात येतं, वातावरण एकदम बदलतं ते. मग त्यासाठी विचार चालू होता की करायचं काय. आता पडदे लावायचे प्रत्येक वेळी बदलायचे कसे, एवढा वेळ कोणाला. आणि भव्य आहे ना एवढं, 100 फूट इकडं, 100 फूट तिकडं, 100 एकूण 300 फूट. तर ह्या दोन्ही गॅलऱ्यांमध्ये जे पडदे लावायचे होते त्याच्यासाठी एक टी तयार केला असा. त्या टीला इकडनं पडदा लावला, इकडनं पडदा लावला आणि सोडला. तो झाला भगवा. आणि त्याच्याच मागच्या बाजूला हिरवं केलं सेम. फक्त तिथे मुलं उभी केली होती की त्यांना सांगून ठेवलं की यावेळी फक्त ते पलटून लावायचे, हिरवे करायचे. आणि जेव्हा महाराजांचा सीन असेल तेव्हा ते वळवायचं आणि केशरी करायचं. तर ते ऑटोमॅटिक असं बदललेलं दिसायचं. जसं लाईट इफेक्ट बदलतात तसं ते दृश्य होतं आणि खूप छान वाटत होतं ते. आज मलाही कळतंय. आम्ही म्हणायचो की आता भगवे पडते होते आणि अफजल खानचा दरबार दाखवला. कसं काय केलंय? त्याच्यासाठी एवढं मागचं थिंकिंग झालं होतं. तिथं त्या मुलांना उभं करणं असेल, तो पडदा बदलणं असेल, कमाल आहे. अगदी कमी वेळेमध्ये ते करणं गरजेचं होतं ना तेव्हा. एका सेकंदात फक्त खांब वळून लावायचा, एवढंच काम. ते छान झालं होतं. पण मुळात जेव्हा आपण एवढा मोठा सेट करायचं ठरवलं, कोणता सेट असावा? जसं आमच्या डोक्यामध्ये असं काजवे, तसं एवढ्या मोठ्या नाटकासाठी स्टेज कोणतं असावं? इंडोर नाही, आउटडोर करायचं असेल तर केवढं मोठं असलं पाहिजे आणि मागं काय उभं करायचं, असं आपलं माझ्या डोक्यात होतं. मग त्याच्यावर तुम्ही उत्तर काढलं. आपण बुरुजांच्या हे आकार काढले होते. वरच्या पाकळ्या, बुरुजांच्या पाकळ्या, त्या असंख्य पट्ट्या होत्या त्या काढलेल्या, त्याही सगळ्या लावल्या होत्या. त्यामुळे किल्ल्याचं स्वरूप त्या आपल्या शाळेला आलं होतं. इतकं सोपं झालं सर. सगळ्या गॅलरी आपल्या, म्हणजे ही जी तुमची कल्पना होती की शाळेचा वापर करायचा आहे, तर हे खूप योग्य होतं. कारण एवढं भव्य काही दुसरं उभं करताच आलं नसतं. माझ्या डोक्यात मुळात ही शंका होती की जे 2,500 कलाकार जर स्टेजवर उभे राहिले तर त्या स्टेजचं काय होईल? त्या वरच्या मजल्यावर जर उभा राहिला तर त्या वरच्या सेटचं काय होईल? मग शेवटी सुरक्षा महत्वाचीच. मग काय करता येईल त्याच्यावर विचार केला. तर मला आठवतंय बराच वेळ, बरेच दिवस आपण त्या शाळेच्या इमारतीकडे बघत होतो. त्या पायऱ्या,
ती इमारत, ती 2 मजली आणि तुमच्या डोक्यात ते आलं की हे सगळं आपण नाटकाचं स्टेज म्हणून वापरू शकतो. याला काहीच प्रश्न नाही. गॅलरी आहे, हो, हो. पायऱ्या बांधलेल्या सगळं आहेत, ready. याला फक्त पडदे लावायचे आहेत आणि पुरुष करायचा आहे. पण एक चॅलेंज खूप होतं. म्हणजे 2 महिने 3 महिने जे काय आपण काम करत होतो त्याच्यावरती सगळं काम केलं, सगळं तयार केलं. पण जेव्हा स्टेज करायचं आहे हे डोक्यात आलं, तेव्हा अडचण वेळेवर लक्षात आली की सवाई गंधर्व महोत्सव चालू आहे. महोत्सव झाल्यानंतर ते स्टेज बदलणार आहे, ते मांडव काढणार आहेत, आपल्यासाठी वेगळं स्टेज करणार आहे आपल्या हिशोबाने, आणि हे केल्यानंतर मग आपलं नाटक आहे. तर आपलं नाटक आणि त्यांचा स्टेज तयार करणं याच्यात फक्त 1 दिवस होता. आणि मला वाटायचं की आपली शाळा आहे, आधीपासूनच आपण तयारी करू, भरपूर सुंदर स्टेज करता येईल, आपल्याला वेळ मिळेल. पण अवघा 1 दिवस होता आणि तो दिवस होता रंगीत तालमीचा. आणि त्या दिवशी पाऊस पडला होता. पाऊसही पडला आणि रंगीत तालीम त्याच दिवशी करायची. तुम्ही पण नेपथ्य त्याच दिवशी करा, दुसऱ्या दिवशी नाटक आहे. तर हे जे काही एका दिवसात हे चॅलेंज होतं. काहीही आपल्याला एकही कापड तिथं बांधता येत नव्हतं, कारण महोत्सव चालू होता. तो आपल्या हातात काहीच नव्हतं आपल्या हातात. फक्त 1 दिवस मिळाला, त्यात रंगीत तालीम. आणि त्या रंगीत तालमीच्या वेळी हे काम करणं सुरू. रंगीत तालीम संपल्यावर आपण मग नेपथ्य सुरू केलं, तिथं मांडणं सगळं. आणखीन एक विषय सेटच्या संदर्भात, ते म्हणजे अफजल खानच्या वेळेस आपण काही तंबू उभे केले. तंबू कसे असावेत हा एक भाग. सुरुवातीच्या आक्रमणाच्या वेळेस ते मंदिर कोसळताना दाखवलं. या सगळ्यातनं इंडिकेटिव्ह मधनं एक वातावरण निर्मिती करायची होती. ढाली तलवारी मुख्य म्हणजे, आणि एवढ्या अंगरखेने वगैरे कुठं पगड्या, सगळ्या पगड्या, त्या मावळी पगड्या 250-300 आपल्याला लागणार होत्या. त्या कुठे कोणाकडे एवढ्या नाहीतच, म्हणजे रेंटनी द्यायला पण नाहीये त्या कापडी. काय केलंस मग? मग त्याच्यासाठी तर आपण कार्यशाळा सुरू केली. शाळेमध्ये कारखानाच काढला. एक मागची संपूर्ण गॅलरी, तिथे मुलं त्यांच्या वेळेत यायची आणि त्यांचं काम चालू. केव्हाही जाऊन बघितलं की वेगळी मुलं दिसायची आणि एवढे झाले तेवढे झाले काम चालू असायचं. खर्च काहीच नाही, खळ आणि कागद, वर्तमानपत्राची रद्दी आणि खळ. त्यांना पीओपीचे आकाराचे असे पगड्यांचे करून दिले, प्लास्टरचे साचे. त्याच्यावर फक्त कागद लावायचं, ठेवून द्यायचं, कागद लावायचे, ठेवून द्यायचं. वाळल्यानंतर दुसऱ्या दिवशी आले की ते मुलं ते काढणार, ते मोकळे करणार की परत दुसरे नवीन कागद लावणार. हा पीओपीचा मोल्ड आहे. पीओपी मधून हा पगडीचा आकार तयार केला आणि या आकारावर कागद लावून खळीने कागद काम केल्यानंतर ते कट केले इकडनं आणि इकडनं, आणि ते वरचा पापुद्रा असा काढला. हा बाहेर काढल्यानंतर मग याच्यावरती हे जोडून घेतलं सगळं दोन्ही बाजूने. जोडल्यानंतर वरून लाल कागद, हा कागद लावलाय सगळ्या बाजूने, आणि हा कागद लावून झाल्यावर या पगडीवर आता याच्यावरती कापड लावायचं नाही. कापड लावल्यावर ही पगडी तयार आणि हे वाळल्यावर एकदम कडक होतं. त्याला हलकी आहे आणि कडक आहे, आणि याला खर्च फक्त खळीचा आणि कापडाचा खर्च आहे, बाकी काही खर्च आलेला नाही. अशा रोज 10-10, 15-15, 20-20 पगड्या तयार व्हायच्या. त्यानंतर ढाली तलवारीचं हेच केलं. त्याची केराची डस्टबिन असते मोठी, त्याचं जे झाकण असतं ते ढालीसारखं असतं, गोल मोठं. तशी झाकणं 2-4 गोळा केली, त्याच्यावरती कागद लावणे प्लास्टिक मध्ये त्या खळीने, की ते वाळलं की लगेच निघून यायचा तो पापुद्रा. एकदम हलक्या ढाली झाल्या होत्या सगळ्या. आणि तलवारी कापून घेतल्या आपण. ते प्लास्टिक कोरोकेटेड सीटच्या तलवारी कापल्या. हे सगळं इतकं म्हणजे मोठा कारखाना आपण केला, डुप्लिकेट कारखाना सगळं. ते महाराजांच्या वेळी ओरिजिनल असेल सेम तो फील इथे येत होता.
शाळेमध्ये आलं की बस आता युद्ध आहे पुढे काहीतरी आणि तयारी चालू आहे. रोज ही मजा असायची अगदी. आपल्याला अंगरखे पाहिजे होते. हो, एवढे अंगरखे आणायचे कुठून? मला वाटतं तुम्ही कागदाचे काही कागदाचे अंगारकी केले होते आणि काही हिरवे आणि काही केशरी, सैनिक दिसण्यासाठी. पण आपण केले म्हणजे त्या त्या वर्गांना ती जबाबदारी दिली, त्या त्या शिक्षकांनी ते करून घेतले. एकदा डिझाईन दिलं, माप सांगितलं की अशा पद्धतीने मुलांसाठी करून घ्या. त्या सर्व शिक्षकांनी हे काम सगळं, आणि त्यांच्या मागे ताकद एवढी की 60 मुलं एका वर्गात. 60 मुलांना सांगितलं निदान 50 तर तयार होतील. 50 अंगारखे एका दिवशी, म्हणजे असे मोठा कारखाना होता. आणि त्यातली गंमत, ते जेवायला बसायची मुलं. हो, तर ते अंगारखे घालून, त्या भगवे अंगारखे आणि हिरवे अंगारखे एका डब्यामध्ये जेवताय सगळे इकडे, आणि इकडे युद्ध. ते दोघं इकडे युद्ध खेळतायत, इकडे जेवायला बसलेले अंगणात. ही गंमत खूप मजा वाटायची. तो जो सगळा काळ होता ना, तो हे जे आपण नाटक केलं, म्हणजे हे काहीतरी असा शो केला, असा हा शो नव्हता. ते सगळ्यांनी अंगामध्ये भिनून घेतलं होतं आणि सगळं शिवचरित्र, म्हणजे शिवाजी महाराजांची सगळी शिकवण, ही सगळीच्या सगळी त्या एका नाटकातून सगळ्या मुलांना आणि सर्व शिक्षकांना मिळाली. एकोप्याने राहणं असेल, एकजुटीने काम असेल, हे जे काय आपलं शाळेचं ब्रीदवाक्य आहे की हेच बळ, ते खरोखर तिथं सार्थक झाल्यासारखं वाटलं. इतकं समाधानाचा तो काळ होता ना. ते संपूर्ण वर्ष दर शनिवारी शेटे सरांचं व्याख्यान, काय म्हणजे झाडूवाले थांबायचे, काम करणारे थांबायचे, सगळे स्थिर, जणू काही त्यांना स्टॅच्यू केलेला आहे, सगळे थांबलेले. ते व्याख्यान झालं की परत सगळ्यांची कामं सुरू. ते इतकं व्याख्यान दर शनिवारचं, म्हणजे सगळ्या मुलांच्या अंगामध्ये ते शिवाजी महाराज भिनले होते. त्या दृष्टीने सगळं काम चालू होतं. नेपथ्यामध्ये हे सगळी कामं खूप मोठ्या प्रमाणावर होती. ती शिंग तुतारे असतील, ते कपडे असतील, ड्रेस असतील, ड्रेपरी असेल, हत्यार असेल, हे सगळं खूप, म्हणजे मुलांना लागायला नको. तलवार काय पत्र्याची करता आली असती, पण त्याचा उपयोग काय करतील मुलं इथे? तर प्लास्टिकच्या तलवारी तुटल्या तरी चालतील, पण जखम होता कामा नये. जखम होता कामा नये. हा एक भाग. दुसरा, ते भाले वगैरे केले होते, काठ्या आणल्या सगळ्यांनी आपापल्या, त्याला टोका आपण लावून दिली फक्त की ते झाले भाले. आपापला भाला सांभाळायचा प्रत्येकाने. आणि ते सातपुते सरांची जी काही तालीम आहे, त्या सगळं काम करून घेण्याची पद्धत आहे, ती अप्रतिम आहे. म्हणजे ती मुलं ते काम चोखपणे करणार, म्हणजे करणारच, तिथे काही चूक नसते. हे त्यामुळे सगळं शक्य झालं. सगळं मी सातपुते सरांना रागवलेलं कधीच बघितलं नाही, पण त्यांचा दरा जबरदस्त होता. हे मुलगा काही वेडवाकड करू शकत नाही. तिथे आपल्याला कोकण उभं करायचं होतं. हो हो हो. तिथं आता कोकण कसं दाखवायचं पटकन. काही क्षणात ते कोळीचं गाणं आहे. हो. आणि ती बोटही केली होती. बोट. आणि आपण एक केलं नाटकामध्ये, प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक क्षणाला ते उभं केलेलं आहे नेपथ्य. म्हणजे महाराजांची सुटका असेल त्या पेटाऱ्यांमधून, तर आपण हुबेहूब मोठ्या मोठ्या आकाराचे पेटारे तयार केले होते ते सगळे. आणि ते पेटारे घेऊन जाताना ते दृश्य इतकं सुंदर दिसत होतं की ते जाणवायचं. कारण ज्याच्यामध्ये महाराज बसलेले आहे तो पेटारा त्या आकाराचा पाहिजे ना. काही ठिकाणी छोटे छोटे पेटारे दाखवत असतीलही, ते मी अनेक सिनेमांमध्ये पण पाहिलं,
की ते तात्पुरतं ती वेळ मारून नेण्याचंही काम करतात. पण हा विचार तिथे की ज्याच्यामध्ये महाराज बसून गेले असतील असा मिठाईचा मोठा पेटारा असावा, तसे पेटारे सगळे आपण बनवले. कशाचे? ताट्या आणल्या. हा. आपल्या बुरुडाळीमध्ये आपले विद्यार्थी भरपूर आहे, त्यांना सांगितलं बांबूच्या ताट्या पाहिजेत. त्या ताट्यांची बंडलं आली, त्याचे पेटारे तयार केले. त्याच्यामध्ये काठी घालून ते पेटारे वाहनं चालू. ते पेटारे एवढे मोठे होते की ते इकडून तिकडे आणणे म्हणजे अवघड होतं. ते रंगीत तालिमीच्या वेळी ते आपण सगळं करून घेतलं की कुठून येणार, कुठे ठेवणार. नारळाची झाडं केली होती. मोठे मोठ्या बांबूला फक्त कटआउट लावले होते वरती, झावळ्या वगैरे नारळाचे ते कटआउट करून लावले होते. पण त्या गाण्याच्या वेळी ते बांबू घेऊन ती 4-5 मुलं समोर आली, हे सगळे नारळाचं दृश्य, ते सगळं कोकण उभं राहिलं. समुद्राचा फील येत होता त्याच्या मागे. म्हणजे असं हे नाटकामध्ये हे सगळ्या गोष्टी खूप छान झाल्या होत्या सगळ्या. म्हणजे कुठलीच गोष्ट काल्पनिक स्वरूपात न दाखवता पेटारे दिसलेत, कोकण दिसलं, आक्रमण दिसलं, मंदिर दाखवलं. ते मंदिराचा एक खांब तुटलेला दाखवला आपण. का? जेव्हा ते उद्ध्वस्त करतात, तोडतात, तर तेव्हा तो खांब तुटला पाहिजे. आता फायबरचा खांब आहे, तो वेळेवर तर तुटणार नाही. तो तोडून असा तोडलेला दाखवून परत असा जोडून ठेवला की त्याचे 2 तुकडे होतील पडल्यावर. अशा पद्धतीने ते आपण केलं होतं. आणि त्या तोफेचं काय केलं? तो पण खूप सुंदर झाली होती. खूप तोफेचा उपयोग कसा करून घेतला तिथे सातपुत्यांचं वैशिष्ट्य आहे, वेगळेपण आहे की तोफ तुम्ही करून दिलीत. हे सगळं आहे ना, ते कॉर्डिनेशन आहे एकमेकाचं. आणि आपलं एकमेकांचं जमलं होतं की मी तुम्हाला सांगितलं तोफ पाहिजे, तुम्ही ती तोफ घडवणं, त्या तोफेचा उपयोग सातपुत्यांनी करणं हे खूप छान. की ते गुलामांची रांग दाखवताना ते तोफ ओढतायत हे दाखवलं. खूप छान. ही टीम आहे. आणि ते दाखवणं इतकं ताकदीचं होतं की ती तोफ कुठल्याही माणसाला वाटत नव्हतं की ती सहज उचलता येईल, कारण इतकी लोक ओढतायत. त्यांचा जो अभिनय होता तिथे, हो, की खरोखर त्यांना कष्ट पडतायत ते ओढायला असं वाटायचं. मला माहिती होतं की मी जाऊन ती तोफ पटकन पुढे नेऊ शकेल. ही गंमतच आहे. हे सगळे साहित्य, ते कलाकार, मेकअप, ड्रेपरी आणि त्याला उपयोगी असणारा अभिनय की ते ओढायचंय म्हणजे ताकद लावावी लागते. नुसतं असं गेलं असं नाही. मी बघितलं या सगळ्या पात्रांमध्ये कोणी असा वेगळा वाटलाच नाही, तो त्या भूमिकेतच वाटतोय. अगदी. तो मावळा असेल, तो सरदार असेल, नाही तर कोणी असेल. त्या अफजल खानाचं मला एक सांगायचंय. हो, लोखंडी काम. हा, लोखंडी काम. मला त्याच्यासाठी थोडे कष्ट पडले. का बरं? काय आलं, तो प्रसंग मी समजून घेतला होता की तो दरबारामध्ये येतो आणि ताकद स्वतःची दाखवतो. स्वतःची ताकद दाखवण्याकरता लोखंडी काम घेतो मोठी आणि ती वाकवतो हाताने. तर आता हे दाखवायचंय तर त्याचं सगळं शरीर फुलणं, इथे हा प्रसंग खूप छान दिसणार आहे. तो किती ताकदवान आहे हे दिसण्यासाठी ठीक आहे सगळं, पण आता तो जे वाकवणारी गोष्ट आहे ती वाकून लगेच सरळ झाली तर करायचं काय? कारण कुठली प्लास्टिक वगैरे काही घेतलं आपण, बरं ओरिजिनल जर लोखंडी दिलं तर ते वाकवणं शक्य नाही, त्याला कोणाला शक्य नाही. नाटक म्हणजे सगळं खोटं, पण ते खोटं इतकं प्रभावी करायचं की ते खरं वाटलं पाहिजे. तर याच्यासाठी माझा शोध चालू होता. मला लक्षात आलं की गरम पाण्याचे पाईप असतात, ते वाकले अल्युमिनियम असतं आतून, वरून कोटिंग असतं त्याला, ते वाकले की वाकलेले राहतात. मी लोखंडी पाईप ट्राय केले, प्लास्टिक पाईप ट्राय केले, पण त्याला तो इफेक्टच येत नव्हता. लोखंड वाकल्याचा इफेक्ट आला पाहिजे म्हणून मी तो पाईप बाजारामध्ये गेलो. माझ्याकडे एक तुकडा होता, तो बारीक होता, मी तो टेस्टिंगसाठी आणला. मग मोठे पाईप शोधले मी. एक योगायोगाने माझ्याकडे जो भाडेकरू होता तो तेच काम करणारा होता. तर त्याला मी सांगितलं, तो म्हणे हो जाडे पाईप मिळतात. म्हटलं मला तुकडा पाहिजे. त्याने 2-3 तुकडे आणून दिले वेगवेगळ्या आकाराचे. मग त्यातला मी जाड लोखंडी वाटेल असा तुकडा तयार केला आणि त्याला सगळी सजावट केली. पुढे टोक असेल, इकडे बंद असेल, कारण तो पाईप पोकळ वाटेल नको, असं सगळं केलं. आणि मग तो तिथे त्यांनी जो वाकवला ते जेव्हा मी पाहिलं, त्यातला एक पाईप मुलांनी
प्रॅक्टिस करून 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 तोडून टाकला होता. त्यामुळे मी हा एक पाईप वेळेवर लपून ठेवला होता, पण तो वेळेवर सापडायला तयार नाही. की कुठे लपवला नेमकं हेच आठवेना की आपण तो पाईप कुठे ठेवला. पण एका कपाटामागे होता, ते नंतर लक्षात आलं. पण ते वेळेवर पंचायत झाली असती ते जर नसतं मिळालं तर. तो संपूर्ण सीन किती वैशिष्ट्य बघा ना, एका एका गोष्टीमुळं समजा ते तिथे नसतं मिळालं तर मग तो संपूर्ण प्रसंग कसा सादर केला असता वेळेवर, हा एक प्रश्न होता. खूप बारीक गोष्टींना महत्व असतं याच्यामध्ये. मी जर माझ्यावर विश्वास टाकलाच नसता की नाही आपलं एवढं भव्य नाटक आहे, हा काय करेल, ते त्याला प्रोफेशनल माणूस लागेल ना. पण तुम्ही म्हणाला प्रोफेशनल नव्हतो मी, पण तरी तुम्ही एक विश्वास टाकला की नाही हा करेल, कर तू, हे आपल्याला करायचंय. ही जी ताकद आहे सर, त्याच्यामुळे ते केलं. बरं, केल्यानंतर ते सगळं संपलं, पण त्याच्यानंतर एक ताकद मिळाली ना, हे आपण करू शकतो. ही जी शिकवण आहे की आपण हे करू शकतो. त्याच्यानंतर सर बघा ना, म्हणजे आम्ही नाटकामध्ये भरपूर नेपथ्य केली. एक डेअरिंग आलं आपल्याला की आपण एवढं मोठं केलं तर हे छोटं नाटक आहे ना, आता याच्यानंतरची सगळी नाटकं छोटी आहेत. एवढं मोठं भव्य काम केल्यावर मग छोट्या स्टेजवरचं काम करायला फार वेळ लागत नाही. ती ताकद सर मिळालेली आहे. त्याच्यामुळे असं आपण ताठ मानेने सांगू शकतो की नाही, हे मी करेल म्हणून. आपला आत्मविश्वास वाढलेला असतो. तो सगळा मिळाला. खूप महत्वाचा संस्कार या नाटकाने दिला. अगदी. तो म्हणजे प्रत्येकामध्ये एक प्रचंड आत्मविश्वास. येस वी कॅन. अगदी बरोबर. सोपं आहे, थोडं आहे. हा आत्मविश्वास आयुष्यामध्ये निर्माण करण्याची ताकद रमणबागेच्या जाणत्या राजाने आपल्याला मिळवून दिली. केवढं देणं आहे. खूप खूप नाही, आणि तो कोणीही विसरू शकत नाही ह्या गोष्टी. प्रत्येकाच्या आयुष्यामधला हा सुवर्ण क्षण आहे, प्रत्येक शिक्षकाच्या. शिक्षक म्हणजे शाळेत यायचं, नोकरी करायची, घरी जायचं, हे या पलीकडे तिसरं काही नाहीये. त्या विद्यार्थ्यांचा तेवढा वेळ तो देणं, तो कधीतरी फोन आला एखाद्या वेळी तरच तो बाहेर शिक्षक त्याच्यात. पण आत्ताचा शिक्षक आपला रमणबागेचा, त्यांनी प्रत्येकाने एक एक हा क्षण अनुभवलेला आहे. त्याच्या प्रत्येकाजवळ शिदोरी आहे ही, की मी हे करून दाखवलं. आणि ते त्या क्षेत्रातले नसताना, म्हणजे हे तुमचं कौशल्य आहे सगळं त्यांच्याकडनं करून घेणं, पण ही सर खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप आनंदाचा क्षण आहे तो. न विसरता येण्यासारखी ही गोष्ट आहे घडलेली. तुम्ही कला शिक्षक होतात, त्याच्यानंतर आज तुम्ही एका पदावर आहात शाळेच्या. खूप माणसांबरोबर काम करून घ्यायची क्षमता लागते, ती आहे तुमच्याजवळ. रोजच्या शाळेच्या कामामध्ये त्या गोष्टींचा काही उपयोग होतो. ह्युमन रिलेशन्स. अगदी खूप उपयोग. कारण आता सगळ्या लोकांशी संबंध येतो. आता पूर्वी काय होतं, शाळेत शिकवणं फक्त, सगळं पदाधिकारी बघायचे ना शाळेचं. आता आपणच पदाधिकारी म्हटल्यावरती आलेल्या प्रत्येक घटकाशी बोलणं, आणि हे जो अनुभव पूर्वीचा सगळा आहे पाठीशी, की आपले वरिष्ठ काय करायचे, आम्ही असताना जे पदाधिकारी होते ते कसे वागायचे, काय निर्णय घ्यायचे, हे आता सर खूप कामात येतं. अगदी गोड बोलून सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने, कोणाशी भांडण नाही, खूप हेकेखोरपणा नाही, काहीतरी अडेल तट्टूपणा नाही, हे असं झालंच पाहिजे असं काहीच नाही. कारण हे आम्ही शिकलो तुमच्याकडनं सगळं, की हो का, तुम्ही ठीक आहे होऊन जाईल, त्याच्या पद्धतीने सगळं करायचं. आणि सर खरंच पूर्ण पॉझिटिव्ह परिणाम आहे सगळा. हे केवळ याच्यामुळे आहे सर. मी जर दुसऱ्या कुठल्या शाळेत गेलो असतो तरी असंच वागलो असतो, पण शाळेचा सगळा स्टाफ आत्ताचा ज्या संस्काराने आलेला आहे, त्यामुळे त्या संस्काराचे जर पदाधिकारी तिथे असतील तर काही कशाचंच काही नाही. आमचं फर्स्ट सेमिस्टर कसं संपलं आम्हाला कळलंच नाही. एक दिवस असा वाटला नाही की काहीतरी आज खूप संकट आहे, खूप वाईट काही आहे, काही घडलं, काही दुःख झालं, काही नाही. आनंदाने आम्ही संपूर्ण फर्स्ट सेमिस्टर, प्रभुदेसाई बाई आणि मी, आम्ही दोघांनी पण अगदी आनंद आहे. आम्हाला शेवटच्या दिवशी कळलं, अरे आज संपलं सेमिस्टर.
तर ही सर ताकद आहे, ही सगळी अनुभव आहे हा सगळा. आणि तुमच्या सारख्यांचं सानिध्य आहे की ते आम्ही शिकलो. आता जाणता राजा नाही केलं काहीच, म्हणजे तसं करायला लागेल असं नाही. हा एकदा मिळालेला अनुभव तो पूर्ण आयुष्यभर पुरणार आहे. खूप छान. त्यातून आम्हाला अजून अनेक स्फूर्ती येते. अनेक आम्ही कार्यक्रम आता करतोय तर सहज चुटकी वाजवल्यासारखे कार्यक्रम होतात. काय म्हणजे कष्ट नाही पडत त्याला. आयुष्यामध्ये काहीतरी व्हिजन पाहिजे, काहीतरी उद्दिष्ट पाहिजेत. साधी उद्दिष्ट नाही, हळूहळू उद्दिष्टांचं रूपांतर व्हिजन मध्ये येतं. मला काहीतरी गाठायचं शिखर. बरोबर. त्या शिखरावर गेल्यानंतर एक खूप समाधान असतं. तो जो प्रवास असतो ना, तो प्रवास करत करत आपण त्या शिखरावर जाऊन पोहोचतो, त्या व्हिजन पर्यंत जाऊन पोहोचतो. हे व्हिजन तुमचं काय होतं? हे जेव्हा तुम्ही सांगितलं हे नाटक तू करायचंय, मग एक जेव्हा चॅलेंज येतं हे उभं करायचंय, तेव्हा आपल्याला काहीतरी प्लॅन करावा लागतो. त्यानुसार मी प्लॅन केला एक, की हे असं असायला पाहिजे, हे असं असायला पाहिजे. एक स्केच केलं, या साईज मध्ये हे सगळं केलं. जे आपण ठरवतो ते कधीच जसंच्या तसं होतच असं कधीच नाहीये. त्यात खूप बदल होत राहतात. परिस्थिती बदलते, सगळा विषय बदलतो, वेळ बदलतो, काळ बदलतो, हे सगळं बदलत जातं. पण आपलं विजन निश्चित असणं गरजेचं आहे की हे आपल्याला करायचंच आहे. आता हे जेव्हा मी ठरवलं करायचंय, तेव्हा जसंच्या तसं ते पार पडलं. ज्याप्रमाणे ठरवलं, जसा त्याचा आराखडा केला, स्केच केलं, ते झालं सगळं. पण नाटक संपल्यानंतर जेव्हा आपल्याला एक असतं ना मनामध्ये, आपल्याला जे उभं करायचं होतं ते झालं बाबा, हे यापेक्षा चौपट मला वाटलं की आपण ठरवलं होतं, पण हे त्यापेक्षा भव्य. म्हणजे एवढा माझ्या डोक्यात एवढं आलं नव्हतं 100% की हे एवढं होणार आहे. पण जेव्हा घडलं ते, त्याच्यानंतर मग ते जाणवलं की हे अफाट होतं. म्हणजे आपण ठरवल्यापेक्षा चांगलं. खूप म्हणजे त्यांनी समाधान मिळालं. म्हणजे यशाची पायरी चढत चढत आपण त्या शिखरावर जाऊन पोहोचलो. खाली बघितलं, एवढा लांबचा प्रवास आपण केला, पण त्या शिखरावर पोहोचल्यानंतर खूप छान वाटलं की येस, वी हॅव अचीव्ड. पण ते व्हिजन तिथेही न थांबता पुन्हा त्या शिखराच्या पलीकडे असणारं मोठं आकाश जेव्हा आपल्याला दिसतं ना, तेव्हा खूप मोठी संधी आहे आपल्याला काम करायला, असं जाणवतं.